97 किलो वजन गटात सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व नागपूर मुक्कामी 6 जानेवारी आणि 10 जानेवारी याचा फैसला आपल्या समोर जयपाल आणि निकम पैलवान अशी कुस्ती लागलेली आहे। लाल पट्टीचा जयपाल वडे रायबागचा आहे आणि निळ्या पट्टीचा निकम नागेवाडीचा आहे। तोला मोलाची पैलवान पुन्हा एकदमच लोड जाते पहिल्या राऊंडला लूज केलं। महेश शिंदे बोला प्यानावा बोलू का? हां 97 चालू आहे 86 घेतलं का? पवन महाराज आपण जरा मॅट आखाड्यावर या, मॅट वरती या, विवेकला घेऊन या। ज्यांनी 10,000 रुपये दिले विवेकला आत्ता कौतुक करावं तेवढं ठेवलं आहे महाराजांचं। पवन महाराज आत या। जंगली महाराज मताचे पटावर पट काढण्याचं चालू आहे। चाणक्य आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान। रेण्या डोक्याचं काम नसते। काय मंडळी काय म्हणतात नाही कळत ते अतिशयाने। पैलवान काय हो गुडघ्यात बिंदू, अहो गुडघ्यात एक असतो आणि डोक्यात एक असतो। ज्या त्या वेळेला ज्याचा त्याचा उपयोग करतो जीव एवढं। 97 किलो कुस्ती सुरुवात होणार आहे मॅटवर। त्याच्यासाठी राजेंद्र शिंदे बेनापूर आखाड्यात येतील। सयाजी शिंदे बेनापूर, शशिकांत शिंदे बेनापूर, महेश शिंदे बेनापूर, राजाराम शिंदे बेनापूर हे बेनापूरची मंडळी 97 किलोच्या गटाच्या कुस्तीला सुरुवात करणार आहे। बेनापूरचा आखाडा महाराष्ट्रात प्रसिद्ध करणार आहे। स्टेजचा कार्यक्रम सुरू व्हायच्या पूर्वी त्याचं एक कुस्ती मल्ल घ्यायचं म्हणजे संपूर्ण हां हां ती कुस्ती झाल्यानंतर सोमवारी उत्तम शिंदे आणि सचिन शिंदे बेनापूर ही आखाड्यात येतील। सुनील मोहिते क्रांती कारखाना कुलकर कुस्ती कोच ही आखाड्यात येतील। 97 किलोची कुस्ती लावण्यासाठी 97 किलो वजन गट माती विभागातली ही कुस्तापराव शिंदे सर यांचीही निवड झालेली आहे आणि सांगली जिल्हा तालीम संघाच्या कार्याध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील सर यांची निवड झाल्याबद्दल आणि काले तालुका कराड जिल्हा सातारा मुक्कामी आदर्श कुस्ती भूषण पुरस्काराने सन्मानित उत्तमराव पाटील सरांना केल्याबद्दल आणि काले मुक्कामी पैलवान नितीन शिंदे यांना आदर्श नवोदित कुस्ती कोच म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल याच ठिकाणी कुस्ती मल्लविद्याचे संस्थापक पैलवान गणेश मानुगडे यांच्या वतीनं या ठिकाणी आखाड्यावर मान्यवरांचा सत्कार होतोय आणि तो सत्कार झाल्यानंतर स्टेजवर बाकीचा सत्कार करण्यात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी गटाच्या स्पर्धेला प्रारंभ होईल। आणि 10,000 रुपयाचे इनाम देऊन 10,111 रुपये विवेकला देऊन सन्मानित करतात। मानवडे सर आपण जरा या इकडं इच्छा आहे त्यांची पहिल्यांदाची गणेश मानवडे फेसबुकचे 1100 रुपये देऊन सन्मानित। 11,000 Why not?
वैभव इकडे गेल्या वर्षी किती 7 किलो होता ना, सगळं हाल आता वेगवेगळं सगळ्यांचे एक हातात दे सगळं हाल अवकाश 80 किलोमध्ये सांगली जिल्ह्यात नंबर काढला. अशी प्रगती हो तेवढ्याच स्पीड, नाहीतर वजन वाढतंय आणि मंदी येते पोर. खरोखर धन आणि दानत म्हणजे महाराज आत्मा माली. धन आणि दानत, धन बऱ्याच जणांकडे असतं हो, पण दानत असावी लागते आणि कुठं खर्च करावे याचं भान असावं लागतंय. आणि अनेक जण जाऊन रात्रीतनं 25,000 खर्च करतात. रात्रीतनं जाऊन पापाचं तर येऊन घराकडे काय करा ज्यांना कापायचे जाईल कुठं खर्च करावं कळतच नाही. नानासाहेब पाटील हे प्रत्यक्ष मॅच विभागावर येतील. सुनील मोहिते क्रांती कारखाना कोर्टाच्या कुस्तीकोट बेपट मैदानामध्ये राजेंद्र पाटील शेख आणि बेनापूरची सर्व मंडळी 97 किलो गटातील कुस्तीला प्रारंभ करण्यासाठी येतील. कुस्तीतलं क्रांतीचं गाव म्हणजे बेनापूर. आज बेनापूरचा आखाडा सुप्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. पहिल्यापासून बाळा पाटील आणि संपलेल्या कुस्तीमध्ये 97 किलो वजन गट सूरज निकम नागेवाडी